पुरी करताना अनेकदा पुरी तेलकट होते, चपटी होते, कडक होते. तर आज आपण परफेक्ट अशी पुरीची रेसिपी बघणार आहे. 4 वाट्या जर तुम्ही गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी मैदा यामध्ये नक्की घालायचा, अर्धा चमचा मीठ आणि पिठी साखर अर्धा चमचा 4 वाट्यांसाठी नक्की घालायचा. पुरीचं पीठ मळताना काय चूक होते? पुरीचं पीठ मळताना पीठ पातळ मळल्यामुळे पुरी तेलकट होते. पुरीचं पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं. अर्धा तास पीठ भिजायला ठेवायचं. तेल लावून अर्ध्या तासानंतर परत एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि चपाती लाटून घ्यायची. चपातीच लाटून घ्यायची, कारण एकसारख्या पुऱ्या आपल्याला एखाद्या वाटीने किंवा कशाच्या तरी भांड्याच्या साहाय्याने कट करता येतात. आणि पुरी जास्त जाड किंवा जास्त पातळ नाही, तर मिडियम अशी लाटून घ्यायची आणि कडकडीत गरम तेलामध्ये पुरी तळून घ्यायची. म्हणजे पुरी तेलकट होत नाही आणि पुरी चांगली फुगली जाते. बघू शकताय, कमी तेलकट चांगली टम फुगलेली पुरी, गुबगुबीत अशी पुरी आपली इथे बनवून तयार.